ईशान्य मुंबई के शिवसेना और यूबीटी उम्मीदवार संजय दीना पाटिल के समर्थन में रविवार को मुंबई के भांडुप टेम्भीपाड़ा इलाके में महाविकास आघाड़ी की सार्वजनिक सभा का आयोजन किया गया, जिसमें पहुंचे विधायक सुनील राउत और विधायक रमेश कोरगांवकर सहित यहां मौजूद विभिन्न दल के नेताओं ने संजय दीना पाटिल को भारी मतों से जिताकर संसद भवन में पहुंचाने की अपील की। इस दौरान महाविकास आघाड़ी के घटक दलों के नेताओं के अलावा भारी संख्या में लोग उपस्थित थे और संजय दीना पाटिल के समर्थन में खूब नारे लगा रहे थे। आनंद श्रीवास्तव, ग्लोबल चक्र न्यूज, मुंबई। शिवाजी महाराज यांना नम्र अभिवादन करून संकट येत असतात आपल्यावर। शिवसैनिकांच्या नशिबात संकट आले नाही तर तो शिवसैनिक असणार आणि संकट ज्याच्या नशिबामध्ये येतात त्यांना संकट पेलण्याची हिम्मत आणि ताकद असते, त्यांच्या नशिबात संकट येतात आणि म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शिवसैनिकांच्या नशिबात संकट आली, ही संकट पार करून ही संकटाची मात करून परत एकदा या महाराष्ट्रावरती शिवसेनेचा भगवा परमेश्वर राहणार नाही, कारण आमच्या शिवसैनिकाला संकटाची सामना करण्याची हिम्मत आणि ताकद आमच्या शिवसैनिकांमध्ये आहे आणि म्हणून मी तुम्हाला खात्रीने सांगतो येणारा काळ हा आपल्या शिवसेनेचा आहे। यहाँ पर महाविकास आघाड़ी की सभा शिवसेना जिंदाबाद हमारे लोकप्रिय उम्मीदवार संजय पाटिल ये सभा इस सभा में इंडिया अलायंस बोलो तो महाविकास आघाड़ी के पक्ष यहाँ पर मुझे खात्री है हमारी पहली सभा बहुत अच्छी तरह से जहाँ पर लोग आके सभा होते। तुम्ही स्वतः आमदार आहे साहेब, आता मी आमदार आहे, विभाग प्रमुख आहे, आमदार असलो तरी आम्हाला शिवसेनेला पहिल्यांदाच सन्मान्य उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला ही उमेदवारी खासदारकीची मिळालेली आहे। आतापर्यंत जे उमेदवार होते ते युतीमधून आम्ही शिवसेनेचे सर्व मंडळी त्यांना निवडून देत होतो, पण आज आम्हाला हक्काचा महाविकास आघाडी म्हणतो आम्ही, त्याला प्रत्येक पक्षाचे उमेदवार ते प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आहेत, पण आमच्या भांडुप ईशान्य मुंबईला एक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे लोकप्रिय उमेदवार ज्याला म्हणतो लोकप्रिय, मी आता पाहिलं ना जरा फिरताना कानाकोपऱ्यात जा, संजय भाऊ पाटील हे लोकप्रिय उमेदवार आहे आणि ते खासदार बनून दिल्लीला गेल्याशिवाय आता नागपूरमध्ये बीजेपीची रॅली, मला जास्त माहिती नसल्यामुळे पण मला वाटतं की असं रॅलीवरती कोण आमच्यातल्या कोणत्या पक्षाने कोण पत्तरबाजी फेकलेली नसेल, पब्लिकचं नाव खराब करण्याचं लक्ष नसेल। मला या गोष्टीची जास्त माहिती नाही, त्यामुळे मी जास्त बोलू इच्छित नाही। मी माहिती घेऊन याच्यावरती नंतर हमारी सब हमारी होगी, उस दिन महाविकास आघाड़ी की मीटिंग होगी, कांग्रेस पक्ष की मीटिंग है, हर पक्ष अपने कार्यकर्ताओं की बैठक लेके अलायंस कर रहे हैं कि बाबा चलो की शुरुआत करनी है। समोर दोन गोष्टी याच्यामध्ये, एक तर असं आहे की इंडियाची आघाडी हे एक असं बंधन आहे, असं गठबंधन आहे की ते तुमच्या आणि आमच्या आत्मीयतेने जोडलेलं आहे। त्यामुळे आज शिवसेना असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल आणि ज्या ज्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये जो चुन के आएगा सीट उसकी हो, जो ज्या पक्षाने ज्या ठिकाणी निवडून येण्याची क्षमता आहे सीट ही त्याला भेटणार। आम्हाला विश्वास होता, राष्ट्रवादीला विश्वास होता की या ठिकाणी या सीटवरती त्या ठिकाणी संजय दीना पाटील यांच्या माध्यमातून एक चांगला उमेदवार आहे आणि तो निवडून येऊ शकतो, देशाच्या संसदेत जाऊ शकतो, म्हणून ईशान्य मुंबईची सीट या ठिकाणी संजय दीना पाटील दिली गेलेली आहे। हा एक भाग झाला। तुम्ही गर्दीबद्दल विचारलं, मी एवढं सांगू शकतो की तीच गर्दी आहे ज्या गर्दीने या भारतीय जनता पक्षाला 2014 मध्ये सगळ्यात जास्त संख्येने या देशाच्या संसदेला पाठवलं। ही तीच गर्दी आहे ज्यांनी या भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रामध्ये उभं केलं होतं। आता ही तीच गर्दी आहे जी या भारतीय जनता पक्षाला या देशाच्या संसदेमधनं आणि महाराष्ट्रात तरी पार केलं।